Good morning, students. Today we are going to learn rules are for everyone. Rules are for everyone. बघा प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही बघा किंवा कुठल्याही स्थितीमध्ये बघा तुम्ही काही ना काही रूल्स असतात. हे सगळे रूल्स आपण फॉलो करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि जो व्यक्ती तो रूल्स फॉलो करणार नाही त्या व्यक्तींना ती पनिशमेंट आपण देत असतो किंवा त्या संस्थेकडून किंवा त्या व्यक्तीकडून ते पनिशमेंट दिलं जात असतं. तर हे सगळे जे रूल्स असतात हे रूल्स नेमके कुणासाठी असतात? विद्यार्थ्यांसाठी असतात की शिक्षकांसाठी असतात की वर्करसाठी असतात की जनतेसाठी असतात की गव्हर्नमेंटसाठी असतात? हे जे रूल्स असतात हे रूल्स सर्वांसाठी सारखे असतात आणि या रूल्सचा बेनिफिट काय असतं की कुठल्याही व्यवस्थेमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये किंवा कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं आणि यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येऊ नये या दृष्टिकोनातून हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन त्यांना फॉलो करावं लागतं. म्हणून आपण हे जे रूल्स आपण त्या सगळ्या संस्थेतील व्यक्तींना किंवा त्या व्यक्तींना आपण लावण्याचा प्रयत्न करत असतो. तर हिअर वी डिस्कस आर रूल्स आर फॉर एव्हरीवन. रूल्स आर फॉर एव्हरीवन. रूल्स आर फॉर एव्हरीवन. Some questions has given here. Which are the questions? These questions are very easy. Can you tell some traffic rules? बघा तुम्ही टू व्हीलर चालवत असेल, बाईक चालवत असेल, फोर व्हीलर चालवत असेल किंवा इतरत्र कुठली सायकल सुद्धा चालवत असेल किंवा रोडने तुम्ही येत असेल तर त्यांचे काही रूल्स असतात की रोडच्या अगदी डाव्या बाजूने आपण जायला पाहिजे, चालायला पाहिजे. म्हणजे वी कॅन ड्राईव्ह द एनी अदर टू व्हीलर ॲट द लेफ्ट हँड ऑफ द रोड. म्हणजे रोडच्या डाव्या बाजूने डाव्या साईडने चालायला पाहिजे. गिव्ह रिझन व्हाय वी शुड ओबे दीज रूल्स. का बरं आपण ते सगळे रूल्स फॉलो करत असतो? या मागचा रूल्स फॉलो करण्यामागचा काय उद्देश असतं की रोडच्या डाव्या बाजूने चालावं लागतं किंवा रोडच्या डाव्या साईडने चालावं लागतं. याच्या मागचं कारण असं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट किंवा अपघात होऊ नये हा त्यामागचं कारण असतं. देन विच वन ऑफ दीज रूल्स डू यू फील नीड्स टू बी चेंज? विच वन ऑफ दीज रूल्स डू यू फील नीड्स टू बी चेंज? कुठल्या पद्धतीचे नियम असतात, कुठल्या पद्धतीचे रूल्स असतात ते आपण चेंज करायला पाहिजे किंवा बदलवायला पाहिजे. देन व्हॉट अदर रूल्स डू यू थिंक आर निडेड फॉर बेटर डिसिप्लिन इन ट्रॅफिक? कुठल्या प्रकारचे काही रूल्स असतात ते रूल्स या ट्रॅफिकमध्ये अतिशय चांगले असतात किंवा इतर कोणतेही रूल तुम्ही नवीन रूल्स आपण लावायला पाहिजे की त्या रूलच्या माध्यमातून ट्रॅफिक रूलमध्ये काहीतरी बदल होतील किंवा एक व्यवस्थितपणा येतील किंवा सुरळीतपणा येतील. हे सगळे तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले आहेत. समवन आस्क द क्वेश्चन्स टू यू अँड यू विल गिव्ह द आन्सर. ॲज युअर विश यू विल गिव्ह द डिफरंट टाईप ऑफ आन्सर बट दिस आन्सर इज करेक्ट फॉर यू. लिसन हिअर वी आर डिस्कस हिअर द फर्स्ट पॅराग्राफ. दॅट पॅराग्राफ हॅज गिवन हिअर we follow the traffic rules so that traffic moves smoothly. In the same way, there are rules of social life that tell us what each person should be doing. Rules need to be made to specify each person's duties and responsibilities. If we follow the rules, our day-to-day life becomes disciplined. We can work more efficiently. Listen. We follow the traffic rules so that traffic moves smoothly. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक रूल्स आपण फॉलो करत असतात. याचं कारण काय की सगळे वाहने आहेत स्मूथली चालायला पाहिजे, रोडवर सगळे वाहने स्मूथली चालायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट घडू नये हा त्यामागचा उद्देश असतो. इट इज अ पर्पज. इन द सेम वे देर आर द रूल्स ऑफ सोशल लाईफ दॅट टेल अस व्हॉट इच पर्सन शुड बी डुईंग. त्याचप्रमाणे समाज व्यवस्थेमध्ये काही रूल्स असतात की प्रत्येक नागरिकाने आपलं जीवन जगण्यासाठी ते रूल्स आपल्याला फॉलो करावं लागतं. आणि जर आपण जर ही समाज व्यवस्थेमध्ये आपण जे रूल्स फॉलो करत असेल तर ती समाज व्यवस्था टिकून राहते किंवा त्या समाज व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येत नाही. म्हणून हे रूल्स त्यांना काही फॉलो करावं लागत असतं. रूल्स नीड टू बी मेड टू स्पेसिफाय each person's duties and responsibilities. If we follow the rules, our day-to-day life. Listen. Rules need to be made to specify each person's duties and responsibility. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने काय करायचं आपली ते रिस्पॉन्सिबिलिटी असतात ते आपल्याला फॉलो करावं लागतं आणि आपली काय कर्तव्य ड्युटीज काय आहेत ते सुद्धा आपल्याला फॉलो करावं लागतं. इफ एनी अदर पर्सन दे डिडंट फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस साइट्स और एनी अदर थिंग्स दॅट टाइम from one person they will give the punishment or from one institute they will give the punishment. Listen here, rules are meant for everybody. They apply equally to all. No one is above the rules. Disobey the rules lead to the punishment. There is no discrimination in the punishments for breaking the rules. In this way, equality is the basic of rules. Listen, कुठल्याही प्रकारचे जे आपण रूल्स फॉलो करत असताना
रूल्स इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अवर सोसायटी. समाजामध्ये रूल्स खूप महत्त्वाचे असतात. नो वन इज अ बिगर, नो वन इज अ स्मॉलर, नो वन इज अ पुअर, नो वन इज अ रिचर, ऑल द पर्सन्स नॉट अ मेल और फिमेल. इट्स मीनिंग इज द नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन द टू थिंग्स और मेल और फिमेल्स, poor and richer, then we say that small and big, such type of things we never recognize. We say that is the equality is most important in the rules. Equality is the basic of the rules. Equality is the basic of the rules. म्हणजे सर्वांसाठी जे रूल्स कसे असतात सारखे असतात. मग त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा भेद करत नाही. तो श्रीमंत आहे, गरीब आहे, लहान आहे, मोठा आहे किंवा मेल आहे, फिमेल आहे, या सर्वांसाठी जे रूल्स जे असतात ते रूल कसे असतात सारखे असतात. देन इक्वॅलिटी इज द बेसिक ऑफ द रूल. इक्वॅलिटी ऑफ द बेसिक ऑफ द रूल्स. लिसन, चेंजेस इन द रूल्स फॉर द सोसायटी. आता समाजामध्ये काही बदल घडून आणत असतात. समाजामध्ये काही रूढी प्रथा परंपरा असतात, त्यानुसार आपण नेहमीप्रमाणे बदल करत असतात. आता यामध्ये जर बदल करत असताना सर्वसामान्यांना माहीत असलं पाहिजे की सर्वसामान्य ते योग्य असलं पाहिजे, अशाच प्रकारचे बदल आपण घडवण्याचा प्रयत्न करीत असतो. लिसन, अवर सोसायटी वर्क्स अकॉर्डिंग टू द सर्टन रूल्स. आपली जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये काही निश्चित असे रूल्स असतात. सम रूल्स आर देअर. वी मेक द रूल्स अवर सेल्व्स. वी फॉलो दीज रूल्स बिकॉज दे आर मेंट फॉर द कॉमन गुड. बघा, हे जे आपण रूल्स सगळे फॉलो करत असतात याच्या मागचं कारण असतं ते सब इट इज अ कॉमन थिंग्स टू ऑल इन वन. इट इज अ कॉमन टू ऑल द पीपल्स इन अवर सोसायटी. देअरफॉर वी आर फॉलो. Proper changes are also introduced in the rules made for the society. Some changes are there. Sometimes some changes is a small, some changes are the very big, some changes are the very easy, some changes are very difficult. म्हणजे काही चेंजेस कसे असतात खूप कठीण असतात, काही सॉफ्ट असतात, काही खूप मोठे रूल्स फॉलो करण्यासाठी कठीण काम असतं आणि काही इट इज अ व्हेरी इझी. सम थिंग्स आर व्हेरी इझी. देर इज अ डिफरन्स बिटवीन द रूल्स ऑफ सोसायटी अँड द लॉज ऑफ नेचर. निसर्गाच्या नियमानुसार किंवा निसर्गाचे जे नियम आहेत आणि समाजाचे जे काही नियम आहे याच्यामध्ये खूप काही फरक आहेत. जे निसर्गाच्या नियमामध्ये आणि समाजाच्या नियमामध्ये फरक असल्यामुळं आपण जे निसर्गाचे नियम असतात त्याच पद्धती आपण फॉलो करत नाही, पण निसर्गाच्या नियमाला अनुसरून आपण समाजामधले जे काही नियम बनवत असतो त्या नियमाला आपलं फॉलो करावं लागत असतं. लिसन, natural occurrences follow laws of nature. We cannot change the laws of nature. बघा, अकॉर्डिंग टू द नॅचरल ऑकरन्सेस फॉलो द लॉज ऑफ नेचर. म्हणजे जे निसर्गातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी निसर्गाला फॉलो करत असतात. त्या निसर्गाला फॉलो करत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल घडून आणले जात नाही. फॉर एक्झाम्पल आहे की नेहमी सकाळी जर आपण पाहिलं तर सूर्य जसा उगवतो तसे सकाळ होत असतं, सूर्य जसाही मावळतो तसे सायंकाळ होत असतं. आपण वर्षानुवर्ष वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचले असतील, प्राचीन काळामधला इतिहाससुद्धा बघितला असेल किंवा आज जरी आपण इतिहास आज आपण दिवस पाहत असेल, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. जसा सूर्याचा प्रकाश येत असतो तसा सूर्य दिवस निघत असतो, जसा सूर्याचा प्रकाश कमी कमी होत असतो तशी ती रात्र व्हायला सुरुवात होत असतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपण नेहमी पाहिलेली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. असा आपण एकही दिवस पाहिलेला नाही का ज्या दिवशी सूर्य उगवलेला नाही आणि पूर्ण जसे रात्रीचे रात्र होत असते अशा प्रकारची रात्र आपण कधी पाहिलेली नाही किंवा असं कधी झालेलं नाही जी रात्रीची वेळ असेल त्या रात्रीच्या दिवसाची दिवस आपल्याला दिसत असेल असं कधीही झालेलं नाही. म्हणजे जे निसर्गाचे जे काही नियम असतात त्या निसर्गाच्या नियमानुसार आपण वर्क करत असतो. तुम्हाला सर्वांना माहीत आहे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे तिन्ही जे ऋतू असतील तर आपण जर लक्षात घेतलं की पावसाळ्यानंतर लगेच हिवाळा आहे आणि हिवाळ्याच्या लगेच नंतर उन्हाळा, उन्हाळ्याच्या लगेच नंतर पावसाळा. म्हणजे हे जे रिसायकलिंग जे आहे ही रिसायकलिंग आपण नेहमी पाहत असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल नाही. वी से दॅट देर इज नो नॅचरल changes. We cannot change the laws of nature. We cannot change the laws of nature. आपण असं कधी म्हणू शकत नाही की आज माझं काम व्हायचं म्हणून आजचा दिवस थांबू द्या, नंतर लगेच रात्री येऊ द्या किंवा काही दिवसांनी रात्री येऊ द्या असंही आपण कधी म्हणू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल घडून आणू शकत नाही. कुठल्याही प्रकारचे बदल घडून आणू शकत नाही. We cannot change the laws of nature. The rising and setting the sun. Rising and setting the sun. Listen,
has given here rising and setting the sun and the changes in the season never stop. म्हणजे सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो हे आपण कधी थांबू शकत नाही. आणि निसर्गाचे जे काही सीझन दिलेले आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा रेनी सीझन विंटर सीझन आणि समर सीझन याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण बदल करू शकत नाही. अकॉर्डिंग टू द नेचर दे विल चेंज बट वी कॅनॉट चेंज. The rising and following of the tides, the phases of the moon, all of these things occur according to the laws of nature. आपण नेहमी पाहतो according to the gravitational force of this land, or sometimes we are finding the half moon, sometimes we are finding the full moon, sometimes we are not finding the moons. So these are the changes according to the nature. These are the changes according to the nature. But according to me or according to you, you cannot stop such type of changes. We cannot say that tomorrow today is the biggest day. The stop the sunrise. We cannot stop. Stop the moonlight. We cannot stop. We cannot give the suggestion and they will follow. Means such type of things we cannot suggest. ऑल ऑफ दिस थिंग्स ऑकर अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ नेचर. हे सगळे जे नियम असतात ते कशामुळे असतात? निसर्गाच्या नियमानुसारच होत असतात. नेचर्स लॉ आर कॉन्स्टंट अँड फिक्स. नेचर्स लॉ आर कॉन्स्टंट अँड फिक्स. निसर्गाचे नियम जे असतात कॉन्स्टंट असतात, कॉन्स्टंट असतात आणि फिक्स असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल आपल्याला घडवून आणता येत नाही. दे डू नॉट एव्हर बिकम आउटडेटेड. आणि ते कधी आउटडेटेड झालेले नसतात. तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो दिवस जो होता त्या दिवस निघण्याची जी वेळ होती ती वेळ, आजची वेळ आणि प्राचीन काळामध्ये जर तुम्ही कधी बघितलं असेल तर ती सुद्धा वेळ जवळपास सारखीच असते. 1-2 मिनिटांचा किंवा 15 मिनिटांचा फरक पडत असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे निसर्गाच्या नियमामध्ये कधीच बदल घडवून आणल्या जात नाही. वी कॅनॉट चेंज इन द नेचर. However, human laws need to be a change with the changing conditions. The laws followed in India under the rules of the British were different. When the India gained independence, the situation changed and the laws of civic life changed accordingly. Listen. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की निसर्गाचे नियम आपल्याला कधी बदल करू शकत नाही. पण ह्युमन बिईंग्स ते मानव निर्मित जे नियम असतात, ते समाजाने निर्माण केलेले जे नियम असतात या नियमामध्ये आपण केव्हाही बदल घडवून आणू शकतो. तुम्हाला सर्वांना एक छोटंसं एक एक्झाम्पल असतं की ब्रिटिश काळामधले जे असणार आपल्या भारतामधले जे असणार रूल्स ते वेगळे होते आणि आज आपण जे काही रूल्स बनवलेले आहेत ते सुद्धा काय वेगळे आहेत. म्हणजे या अगोदर ब्रिटिश काळामध्ये जे न्यायप्रणाली होती किंवा जे वर्क त्यांची जी कार्यपद्धती जी होती ती वेगळी होती आणि आज आपली जी कार्यपद्धती आहे वेगळी आहे. तुम्हाला माहीत आहे की भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 15 ऑगस्ट 1947ला. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 15 ऑगस्ट 1947ला. म्हणजे भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरची जी परिस्थिती होती, कायदे होते ते वेगळे आणि त्या अगोदर जे कायदे होते ते वेगळे. म्हणजे यामध्ये सगळे काही बदल घडून आणलेले आहेत आणि अशा पद्धतीचे मानवनिर्मित बदल आपण घडवून आणू शकतो. मानवनिर्मित जे नियम असतात किंवा रूल्स असतात ते आपण बदल करू शकतो, परंतु नैसर्गिक नियमामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल घडू शकत नाही. आता एक साधं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आफ्टर इंडिपेंडन्स द वोटिंग एज 21 years. आफ्टर 1988 द वोटिंग एज वॉज लोअर टू द 18 years. आता तुम्हाला माहीत आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर वोटिंग एज जे होतं ते किती होतं? 21 years. म्हणजे ब्रिटिश काळाच्या नंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जे आपल्याला जे आपलं वोटिंग करण्याचा जो अधिकार होता, जो मतदान करण्याचा जो अधिकार होता, ज्या व्यक्तींची 21 years कंप्लीट झालेले असतील म्हणजे 21 वर्ष कंप्लीट झालेले असतील अशाच व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार होता. परंतु आफ्टर द 1988 द वोटिंग एज वॉज लोअर टू 18 years. परंतु आता ज्या मुलांचं वय 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे किंवा ज्या मुलींचं किंवा मुलांचं वय 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे अशा सर्व मुलींना मतदान करण्याचा अधिकार आहे. तर दॅट इज अ ह्युमन बिईंग्स. दॅट इज द रूल्स ऑफ ह्युमन बिईंग्स. हे सगळे रूल्स कशाचे आहे? मानवनिर्मित रूल्स आहे आणि मानवनिर्मित रूल्स असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे निसर्गाच्या नियमामध्ये आपण कुठल्या प्रकारचे बदल घडवून आणू शकत नाही, परंतु मानवनिर्मित जे काही नियम असतात त्याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे बदल घडवून आणू शकतो. लिसन, ट्राय दिस. म्हणजे तुम्हाला सगळं प्रयत्न करून बघायचा आहे. Ask your parents and grandparents what rules were followed during their time at school.
म्हणजे जेव्हा तुमचे आजोबा किंवा आजी किंवा तुमचे आई वडील शाळेमध्ये जायचे त्यावेळेचे शाळेचे रूल कसे होते आणि आज तुम्ही जे शाळेमध्ये जातात तर ते रूल कसे आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या पालकांना विचारा की तुम्ही जेव्हा शाळेत जात होते त्यावेळेस कुठल्या प्रकारचे रूल्स होते आणि आज तुम्ही शाळेमध्ये जात आहे ते कुठल्या प्रकारचे रूल्स आहेत आणि त्यावेळेचे रूल्स आणि आजचे कुठले रूल्स सारखे आणि कुठले रूल्स म्हणजे डिफरन्स आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. मेक द 3 कॉलम्स 1 each फॉर युअर सेल्फ. पहिला जो कॉलम बनवायचा आहे तुम्हाला स्वतःचा कॉलम बनवायचा आहे, स्वतःचे काही रूल्स असतात ते तुम्हाला बनवायचे आहे. दुसरे जे कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये बघा युअर पॅरेंट्स तुमचे कॉलम बनवायचे म्हणजे तुमच्या पालकांसाठी त्यावेळेस कुठले नियम होते ते लिहायचे तुम्हाला. आणि थर्ड कॉलम म्हणजे काय ग्रँड पॅरेंट्सच्या वेळेस कुठल्या प्रकारचे रूल्स होते शाळेशी संबंधित ते रूल्स तुम्हाला लिहायचे. Enter the school rules related information each column and compare it. Discuss which rules have changed and which have not changed. Listen. म्हणजे कोणत्या प्रकारचे रूल्समध्ये बदल केलेले आहेत आणि कोणत्या प्रकारच्या रूल्समध्ये बदल केलेले नाही. Which types of rules have changed or which types of rule have not changed you are find according to this chart. Then you will ask to your parents, your grandparents or grandmothers also. And then you tell. Then always remember what you remember. Boys and girls or men and women are equal. Any times you are finding this situation in our India, boys and girls are same. In our class, at one side boys are sitting and the second side girls are sitting. When both are sitting, that time they are equal to each other. They are give the treatment equally. Men and women are equal. They must get the same opportunities for the development and they will get the chance. They will get the chance to develop personality, to develop ourselves, to develop our society, to develop our field, to develop our nation, to develop our state. म्हणजे आपल्या देशाला, आपल्या राज्याला किंवा आपल्या समाजाला किंवा आपल्या कुटुंबाला किंवा स्वतःला विकसित करून घेण्यासाठी समान संधी दिलेली असतं किंवा स्त्रियांना कमी दर्जाची संधी आणि पुरुषांना जास्त संधी अशा प्रकारचं कधीही कुठल्याही प्रकारचं वातावरण निर्मिती नाही.